वरती 56 पण आता सध्या रनिंग माझं 46 लोक म्हणतात. मी म्हणतोय मी या 27 फॅमिली मला ओळख करून दिली सुभाष नागणे सरांनी. आणि गायडन्स केलं की सविताताई आणि मिलिंद सर हे भरपूर गायडन्स केले. मी देखील यांचं जवळजवळ 6-8 महिने ऐकत नव्हतो, कारण मला इगो होता. मी स्वतः सगळं केल्यामुळे मला इगो होता. मी यांचं ऐकत नव्हतं अजिबात. मी याला जॉईन होण्याचं मेन कारण म्हणजे माझी वाढलेलं शुगर, वाढलेलं वजन आणि माझं बिघडलेलं पोट. भरपूर मला ते शुगर झाल्यामुळे मला पोटाचा त्रास भरपूर होत आहे. मी कधी सांगितलं नाही याच्यावर. मला 6-6 महिने माझं पोट बिघडत होतं. 6-6 महिने मला पचन क्रियाच माझी होत नव्हती. ते आनंद कोळी म्हणून इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. त्यांनी तर मला एवढं प्रयोग करून गेले की ते आता नाही आहेत. पण एवढं त्यांनी केलं की सूर उगाच्या अगोदर गोळी खावा, सूर बुडल्यानंतर गोळी खावा, असं करून माझं भटी एकदा बसवलं. पण ते देखील माझं 3-4 महिने तेवढंच टिकलं ते. त्यानंतर परत माझं पोट बिघडलं चालूच होतं. कारण मला माहितच नव्हतं कवा खायचं, काय खायचं, कसं खायचं, काहीच नव्हतं. सरप्राईज फॅमिलीमध्ये आल्यावर मला पूर्ण सैली संपूर्ण माहिती मिळाली. त्यामुळे मला त्याचा फार मोठा परिणाम झाला. मी मेन शुगरसाठी वजन तर माझं कमी झालं थोडंफार सायकलिंग 2-3 किलो कमी होणार, 2-3 किलो वाढणार. त्यानंतर माझं शुगर मेन कमी होत होतं. आणि जवळ 20 ते 25 किलोमीटर मी सायकलिंग करत होतो रोज डेली. आणि रविवारी तर आम्ही 40 ते 50 किलोमीटर सायकलिंग करत होतो. तरी पण माझं काय कमी शुगर कमी होत नव्हतं. आमचं इव्हनिंग ग्रुप आहे, जवळजवळ 5 किलोमीटर दररोज आम्ही फिरत होतो. त्याचं काहीही परिणाम, फक्त 1-2 किलो कमी होणार, परत 1-2 किलो वाढणार, असंच चालू होतं आमचं. त्यानंतर परत तिथं झाल्यावर संध्याकाळी 5-5:30 आमचे 5 किलोमीटरचे 3-4 फेऱ्या होत्या. चौथ्या फेऱ्यावर तर आमचं हळूहळू आमच्या फेऱ्या कमी होत गेल्या. आता पहिला 3, आता 1-2 वर फेऱ्या झाल्या आमच्या. पहिला 5 करतो. त्यानंतर हात पाय थरथरत होते. पूर्ण एकदम माझी शुगर कमी डाऊन येत होती. परत आम्ही चॉकलेट किंवा जे डॉक्टर सांगितलं ते खात होतो. परत आमची शुगर लेवल येत होती. असं आमचं दिनचर्या चालू होती. मग या फॅमिलीला जॉईन झालं. शेटे सर इकडे आले होते. सगळ्यांचेच गुरु आहेत ते. त्यांचं एवढं मार्गदर्शन चांगलं मिळालं. मला पटत नव्हतं की शुगर हे नील होतंय. अजिबात मला मजाच पटत नव्हतं बाबा. शुगर हे नॉर्मल आहे, ठीक आहे. 120, 140, 150 म्हणजे नॉर्मल आहे. तर यांचं ऐकून मी ते म्हटलं एवढं तुम्ही व्यायाम करलाय, तुम्ही एवढं सायकलिंग करायला, तर माझं एक 3 महिन्यात तुम्ही 4 महिने आहे का. मग मी त्यांचा गायडन्स खाली केलो. आज माझा 6वा महिना आहे. माझी शुगर HbA1ची 8.7 पहिला होती. आता परवा चेक केले 6.2. आता माझी 6.2 पेक्षा बी खाली गेला असेल. पण मला खरोखर वेळ मिळाला नाही. या तुमच्या शेतात फॅमिलीचे गुंतलं एवढे की मला वेळ मिळाला नाही डॉक्टरांच्या करायला. मी पुढच्या इव्हेंटला आता दाखवणार आहे तुम्हाला ऑन रिपोर्ट. कारण शुगर ज्याला आहे त्याला कळतंय की शुगर कधी कमी होते आणि कधी वाढते. चक्कर आली तर ते कमी झालं, व असं वाढते तर जर अंदाज येतोय आपल्याला प्रत्येक व्यक्तीला. तसं मला देखील कळतं. पण फार माझा इफेक्ट झाला याच्यावरती. आणि माझी एनर्जी आता संध्याकाळी रात्री 12 जरी वाजलं तरी हेच एनर्जी असते. ज्या माणूस संध्याकाळी 6-6:30 पर्यंत काही खात नव्हता, ते 12 पर्यंत आता काही खाल्लो नाही. परवा मी आणि मिलिंद सर नांद्र्याला गेलो होतो. यायला आम्हाला 11-12 वाजले. तरी पण मला काहीही झालं नाही, अजिबात इफेक्ट झाला नाही. त्यामुळे माझं वजन देखील कमी आहे, वेल फिट आहे माझं. अनेक म्हणजे परवा आमचं नातवाचं हे झालंय. त्या दिवशी कोल्हापूरचे पाहुणे आले, ते माझं स्किनचं ग्लो त्यांनीच सांगितलं, स्किन ग्लो तुमचं आहे. मला देखील माहित नव्हतं ते असं इफेक्ट होते. आता कुठं कुठं तर आलतंय की तुम्ही मला विचारलं की शुगरचं औषध देताय. मी म्हटलं शुगरचं औषध देत नाही, मी संतुलित आहार खातो त्याचाच आहे म्हटलं. म्हणजे एवढं झालं की माझं शुगर पूर्ण निघलं आता. मी वेल अँड फिट आहे. थँक्यू शताज फॅमिली, थँक्यू सगळे कोच, थँक्यू सुजाताताई, सगळ्यांना थँक्यू सगळ्यांना. एकदा जोरदार टाळ्या वाजवू अनिल सरांसाठी. खरंच असतं, अहंकारापायी खूप नुकसान करून घेतो. आणि हे ज्यानं केलेलं असतं त्यांना त्याला माहिती असतं. कारण आमच्याकडे पण तेच होतं. घरी डॉक्टर आहेत, आम्ही एवढं मेडिकलचे विद्यार्थी आहोत, आम्हाला एवढं नॉलेज आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जो अहंकार असतो आणि आपल्या ज्या कन्सेप्ट असतात, मिसकन्सेप्ट असतात, आणि त्याच्याच सपोर्ट घेऊन आपण सगळ्या गोष्टी करत असतो, पण आपल्याला अपेक्षित रिझल्ट भेटत नसतो. पण जेव्हा एखाद्या अशा गुरुच्या सानिध्यात येतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली येतो, सगळ्यात गुरु पहिल्यांदा आपल्या डोक्यातला कचरा काढून टाकायचं आणि त्या मिसकन्सेप्ट असतात